त्या दिवशी लेंडीबाग मध्ये जो आवाज आला ना, माग तुला काय पाहिजे, तो आवाज मला नेमका यायला लागला. ओके. मी काही करायला गेलो ना सारखा, तर तो नाही, तो गायडन्स करायचा, हे कर. आणि तेवढात कसा होता का, माझ्या बाजूला एक फॅमिली राहायची. ओके. त्याची मुलगीची तब्येत खराब होती, तर तो माझ्याकडे आला, मला परवीन जरा गाडी काढणं, डॉक्टरकडे जाऊन येऊ. बरोबर. तर तेवढ्यात ते आवाज काय म्हणते मला, शक्ती, तर शक्तीच होती एक. आवाज काय म्हणतो, अरे काय डॉक्टरची गरज आहे, त्याच्या डोक्यात हात फिरव. अच्छा. अरे मी म्हटलं आता हे सांगतात ते मी करतो. बरोबर. मग त्या पोराच्या डोक्यावर हात फिरवला, हात फिरवला का त्याच्या ताप बीप गायब. अच्छा. त्या टाइमला घोडबंदर रोड सगळं जंगल होता. टिकूची वाडी आहे ना, टिकूची वाडी, त्याला एक रोड जातो. करेक्ट करेक्ट. त्या रोडवर घेऊन गेले. तर तिकडे आहे ना राईट साईडला ते काही असं तंबू बांधून ते बंजारे बसले होते. ओके. आणि ते रडत होते. अच्छा. का ते रडत होते, म्हटलं क्यों रो रहा है, क्या हो गया. अरे बोले हमारा बच्ची का बच्चा अटक गया पेट में. ओके. डिलिव्हरी. डिलिव्हरी अडकली होती. ओके ओके. आतमध्ये. तर बाबा काय बोलले मला, तर मला तर असं मस्तीमध्ये पगले म्हणायचं, हे पगले उसको मट्टी उठा के दे, बोल पानी में घोल के लगाओ पेट में. आणि माती उचलली, मला ये लो लगाओ पेट में, पाणी में मिला के. त्यांनी पण ऐकून घेतला. अच्छा. तपेला घेतला, पाण्या असं मिळवला. मी सहज तिकडे थांबलो होतो. 5-10 मिनिटात डिलिव्हरी झाली. अच्छा. एकदम खुश. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या व्हिडिओचे जे गेस्ट आहे त्यांचं नाव आहे प्रवीण ठक्कर आणि ते गेल्या 40 वर्षापासून साईबाबांची भक्ती करतायत. आणि त्या 40 वर्षामध्ये इतकी सुंदर त्यांची जर्नी आहे. त्याच्यामध्ये साईबाबांनी अशा प्रकारे त्यांना दर्शन दिलेत. आजच्या पॉडकास्टमध्ये खूप काही गोष्टी तुम्हाला समजणार आहे. साईबाबांची भक्ती कशी करायची आणि दादा साईबाबांची भक्ती करताना त्यांना जे पण अनुभव आलेत ते सर्व आज आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नमस्कार दादा. ओम साईराम. ओम साईराम. आजच्या आपण ह्या पॉडकास्टमध्ये तुमची जी जर्नी होती 40 वर्षापासून जे तुम्ही भक्ती करताय साईबाबांची, परत त्याच्यामध्ये जे तुमचे अनुभव आलेत ते आपले जे ऑडियन्स आहेत ह्यांना एकदा तुम्ही सांगा. नक्कीच कळवतो. मी माझ्या आयुष्यात भक्ती म्हणजे कसं आहे का, मी पूर्वीपासून असं भक्तीमध्ये का तसं नव्हतं का. ओके ओके. मी नॉर्मली काय, माझा ॲल्युमिनियमचा कामकाज होता. ओके. आम्ही हे सगळे विंडोज ग्रिल्स वगैरे बनवायचो. ओके. हे मी गोष्ट म्हणतो बिफोर 90. ओके. तर त्या टायमाला सगळे बिल्डरांच्याकडे आम्ही काम करायचो. ओके. तर इकडे ठाण्यालाच एक बिल्डर आहेत किशोर सावला म्हणून, तर त्यांच्या ऑफिसमध्ये मी नेमकं बसायचो जाऊन, कारण तिकडे रिलेशन आमचं इकडे म्हणजे एकदम जवळचा झाला होता. तर तिकडे एक दिवस एक ज्योतिष आले होते. ओके. ते सगळ्यांचा हात बघून हे बघून सांगत होते सगळा. ओके. तर ते किशोरबाईंनी सांगितलं, अरे बोले परवीन तेरा भी हात दिखा. आणि मग मी दाखवला हात वगैरे. तर त्यांनी बघितला पण काय बोलला नाही माझ्याबद्दल. त्यांनी एक कागद काढला आणि एक मंत्र लिहिला त्याच्यावर. ओके. आणि मला सांगितलं का तुम्ही हे रोज मंत्र सकाळी बोलायचा. ओके. सूर्योदयाच्या टायमाला. ओके. आणि सूर्याला पाणी द्यायचं. अच्छा. तर म्हटलं पण ह्याच्याने काय होईल. बरोबर. तर म्हटलं तुमचं सगळं बरं होईल. म्हटलं धंदा बिंदा. बोले हा चालेल. आपल्याला कसं त्या टायमाला यंग होतो, आपल्याला धंद्याची भूक होती. करेक्ट करेक्ट करेक्ट. आपल्याला चांगलं काम भेटलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. मी पण काहीतरी एक्सपेरिमेंट करत राहायचो. तर मी ते घेतला कागद आणि रोज सकाळी चालू केला. ओके. ते मंत्र बोलायचो आणि मग पाण्यात टाकायचो. अच्छा. आणि मंत्र बोलायचो, पाणी सोडायचो. मग असं झालं ना का ते 8-10-15 दिवसानंतर ते मंत्र मला एकदम तोंडपाठ झाला, बायहार्ट झाला. आणि मग वाचायची पण गरज नाही पडायची. बरोबर. असंच बोलायचं आणि टाकायचं. तर एक दिवस काय झाला, मी गेलो होतो शिर्डीला. ओके. तर मी संध्याकाळची बस धरली. ठाण्यामधून 3 नाका आहे ना, तिकडून ते नीता ट्रॅव्हल्सची बस भेटते. बरोबर. रात्री 10:30 वाजता सुटते त्या टायमाला. पहाटे पोहोचवते. पहाटे पोहोचवते. करेक्ट. तर त्या बसनी गेलो आणि पहाट झाली. आणि मी बाबांच्या दर्शनासाठी जात असताना ते पहिला कसा होता का, एवढी म्हणजे लाईन वगैरे गर्दी वगैरे नसायची 90च्या टायमाला. बरोबर. तर मी ते लेंडीबागमधून जायचो आम्ही. ओके. तर तिकडून जात असताना मला आठवण पडली, अरे म्हटलं आज ते पाणी टाकायचं राहिलं. अच्छा. मग काय करू. तर तिकडे एक पानपुई होती. ओके.
ते लेंडीबागला आहे ना दत्त भगवानचं लहान देऊळ आहे. हा हा हा. त्याच्या एकदम समोर आहे ना पहिला एक पानपोई होती, ओके ओके. चांगली आरसीसीची बांधलेली होती. अच्छा. त्याच्यात एक म्हातारे बसायचे तिकडे ओके आणि ते माटलात पाणी ठेवायचे. ओके. आणि मग त्याच्याकडे मी नेमकं पाणी वगैरे प्यायचो. हा. तर त्या दिवशी मी त्यांना सांगितलं बाबा थोडं ग्लास भेटेल का मला. बरोबर. तर म्हटलं हो घेऊन जा ना. म्हटलं त्याला मला सूर्याला पाणी द्यायचं आहे. म्हटलं घेऊन जा. मी पाणी भरून घेतला आणि लेंडीबागमध्ये आलो आणि बाबांचं नाव घेतला म्हणजे आपलं मंत्र बोलला आणि असं टाकला पाणी. पाणी टाकला अजून तर पाणी पूर्ण टाकला पण नाही. त्याच्या अगोदर कोणीतरी पायाला इकडे धरला मला खाली. ओके. म्हणजे हे आपलं गुडघ्याच्या खाली. अच्छा. आणि असा करंट लागला ना हा. एकदम आग व्हायला लागली. अरे म्हटलं सोड 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 सोड. तो म्हणतो नाही का जागवलं मला. असा आवाज आली एकदम. अरे म्हटलं मी कोणाला जागवलं नाही, सोडा मला. नाही बोलतो तुम्ही जागवलं मला, सांग काय पाहिजे तुला. अच्छा. पैसे पाहिजे, मान सन्मान पाहिजे, शक्ती पाहिजे, काय पाहिजे. अरे म्हटलं मला काय नको, सोडा मला. नाही काहीतरी घ्यावं लागेल. ओके. म्हटलं सगळ्यांचं भलं होऊ दे, सोड मला. तर म्हटलं जा सगळ्यांचा भला होईल. ओके. असं म्हणून सुटला. अरे मला असं चक्कर यायला लागला. अंधार. तिकडे एक अशी बेंच होती. ओके. मी बेंचवर बसलो 2-5 मिनिटं आणि जळतोय एवढा पाय जळतो ना का जसं का कोणी असं काहीतरी आग लावून टाकली. म्हणजे सलिया गरम करून लावला तसा. मग नंतर मी थोडं होशमध्ये आलो आणि मी त्यांना विचारलं बाबांना, ते जे पाणी देतात ना त्यांना, अरे मैंने का बाबा इधर कोण पकडा मेरे को. अच्छा. तो बोलतो मी तर नाही बघितलं कोण धरला, ज्यांनी पाणी दिलं. तुम्ही ग्लास फेकून टाकला. अरे म्हटलं फेकून नाही टाकला, मला हे बघा कुणीतरी धरला. मी असं पॅन्ट वर केली. ओके. तर इकडे ना असं 2 जडलेले असे. अच्छा अच्छा. डॉट्स असे. हा डॉट. ओके. आणि आग होती ती. मी म्हटलं बाबा बहुत जल रहा है मेरे को. ओके. तर ते काय म्हणाले का वो सामने समोर त्या पंक्तीमध्ये आहे ना तेल आहे, ते तेल घेऊन लावा. तर मी तिकडे गेलो. मग ते दत्त भगवानची पंक्ती होती ना त्याच्यातनं थोडं तेल घेऊन तिकडे लावला. ओके. दिव्यातलं. हा दिव्यातला. ओके. मग थोडा आराम लागायला लागला. मग त्या बाबांनी मला उदी दिली बाबांची. ओके. म्हटलं हे बी लगाव ऊपर. मग ते पण लावली तर आराम झाली थोडा, म्हणजे जळायचा कमी झाला. मग मी दर्शन वगैरे घेतला आणि मग येताना तिकडून 2-3 पॅकेट उदी घेऊन आलो. ओके. म्हटलं परत घरी जाऊन आगला काय करणार. म्हणजे मी घरी आल्यानंतर 1 दिवसानंतर आहे ना तिकडे असे फोडके आले. ओके. पाय जसं आपण जडतो ना कुणाला आग लागला तर कसं फोडका येतो, असं फोडे आले एवढे मोठे मोठे. मग त्याला पण मी तेल लावायचो आणि उदी लावायचो. मग ते 2-3 दिवसांनी फुटायचे, पाणी निघायचा, मग परत यायचे. असं कमीत कमी महिनाभर. अच्छा. माझ्या घरातलं काय झालं म्हटलं काय माहित नाही, कोणी धरला मला. असं होतो. अरे वा, असं कोणी धरतो का. बरोबर. त्यांना काय खरंच वाटत नाही. करेक्ट. त्यांना खरं वाटतच नाही का असं कोणी धरतो का. आणि मला म्हणतो कुठेतरी तू पाय बी लावला असेल गरम जागेला. म्हटलं नाही लावला का. महिनाभर होता असा. पण झाला कसा, त्या दिवशी लेंडीबागमध्ये जो आवाज आला ना, माग तुला काय पाहिजे, तो आवाज मला नेमका यायला लागला. ओके. मी काही करायला गेलो ना सारखा तर तो गायडन्स करायचा, हे कर. ओके. मी तेल लावायला गेलो ना तो म्हणतो अरे पहिला उदी लाव, ओके, नंतर तेल लाव. अच्छा. असं मला गायडन्स करायला लागले. ओके. आणि काय आपण खायला गेलो, हे नको खाऊ, ओके, ते घे. आणि ते डायरेक्शन द्यायला लागले. नेमकं मी त्यांच्या डायरेक्शनवर चालायला लागलो. ओके. काय कळायला मार्ग नाही. आणि तेवढ्यात कसा होता का माझ्या बाजूला एक फॅमिली राहायची. ओके. त्याची मुलगीची तब्येत खराब होती. हां. तर तो माझ्याकडे आला, मला परवीन जरा गाडी काढणं, डॉक्टरकडे जाऊन येऊ. बरोबर. तर तेवढ्यात ते आवाज काय म्हणते मला, शक्ती. तर शक्तीच होती एक. आवाज काय म्हणतो, अरे काय डॉक्टरची गरज आहे, त्याच्या डोक्यात हात फिरव. अच्छा. अरे मी म्हटलं आता हे सांगतात ते मी करतो. बरोबर. मग त्या पोराच्या डोक्यावर हात फिरवला. हां. हात फिरवला का त्याचा ताप बीप गायब. अच्छा. तर त्याचा वडील म्हणतो अरे याचा ताप कुठे गेला. म्हटलं काय माहिती, आता आला का जाऊ आपण. बरोबर. तो पण एकदम त्याला पण असं वाटला काय यांनी हात फिरवला आणि ताप कसं काय गेला. बरोबर आहे. मग परत त्याला ताप आला नाही का, तू काय आला नाही. मला पण गंमत वाटायची. बरोबर आहे. काय हे जे म्हणतात ते काहीतरी नवीन गंमत होते आणि चांगलंच होतं. आणि त्या टायमाला कसं होतं का मी मतलब यंग स्टेजमध्ये होतो ना. ओके. तर मला खायचं प्यायचं सगळं शौक होता. ओके. तर एक दिवस रात्री कमीत कमी 1 वाजता मी थोडं घेतली होती, म्हणजे 1-2 पॅक घेतले होते आणि मी बुलेट घेऊन येत होतो. ओके. तर जसं मी बिल्डिंगच्या आतमध्ये
गाडी घातली. हा. ते काय म्हणते शक्ती, अरे चल चल बोले, चल घूम के आते. ओके. असं हिंदीमध्ये म्हणायचं, चल चल घूम के आते. हा. अरे मैंने कहा अभी किधर रात को 1 बजे घूमने को, चलना 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 असं म्हणायचे. अच्छा. जसं आपला मित्र कसा असतो असा, चलना चलना. तर मी मग गाडी फिरवली आणि मग ते घेऊन गेले मला. ओके. कुठे घेऊन गेले? घोडबंदर रोडला. अच्छा. त्या टाइमला घोडबंदर रोड सगळं जंगल होता. जंगल होता. तर तिकडे टिकूची वाडी आहे ना, टिकूची वाडी, त्याला एक रोड जातो. हा, करेक्ट करेक्ट. तर त्या रोडवर घेऊन गेले. तर तिकडे आहे ना राईट साईडला ते काही असं तंबू बांधून ते बंजारे बसले होते. ओके ओके. आणि ते रडत होते. अच्छा. तर मला म्हटलं का इकडे घे गाडी. मग मी बुलेट फिरून तिकडे घेतली. का ते रडत होते. म्हटलं ए क्यों रो रहा है, क्या हो गया? अरे बोले हमारा बच्ची का बच्चा अटक गया पेट में. ओके. डिलिव्हरी. हा, डिलिव्हरी अडकली होती ओके ओके. आतमध्ये. हा. तर बाबा काय बोलले मला, तर मला तर असं मस्तीमध्ये पगले म्हणायचं, हे पगले उसको मट्टी उठा के दे, बोल पानी में घोल के लगाओ पेट पे. ओके. तर मी पण बुलेटवरून उतरलो आणि माती उचलली. मला येलो लगाव पेट में, हा. पाणी में मिला के. हा. त्यांनी पण ऐकून घेतला. अच्छा. तपेला घेतला, पाण्या असं मिळवला केला. आणि आतमध्ये गेले लावायला. ओके. मी सहज तिकडे थांबलो होतो. 5-10 मिनिटात डिलिव्हरी झाली. अच्छा. एकदम खुश. काय 1-2 तासाने डिलिव्हरी अडकली होती. तर येऊन पाया बिया पडवलं, पैर मत पडो. मैं बोला पैर काय पडताय? नहीं बोले आप आगे हो गया डिलिव्हरी. नाही तर रडत बसलेले ते. आणि मग बैठो बैठो खाना खा, कुछ खा के जाओ. मला पण लागली होती भूक. तर मी आता माझं कसं झालं, मला असं झालं काही बाबाच माझ्या बरोबर आहेत. बरोबर. करेक्ट. एवढे सगळे चमत्कार व्हायचे ना. करेक्ट. तर मी काय म्हटलं बाबा खाना खालू घ्या मी थोडा. तर ते काय म्हणा खाले खाले बोले तीतर बनाय. अच्छा. त्यांना माहिती आहे की तीतर बनवलं, काय बनवलं त्यांना माहिती आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. मग तेवढ्यात त्यांनी तांदूळ आणि त्याच्यावर तीतर आणून टाकला. ओके. मी त्याला विचारलं काय आहे, त्याच्यावर तीतर आहे. अच्छा. म्हणजे आपल्याला माहीत पडायचं अगोदर ते सांगायचे. बरोबर. काय बाबा असं असं आहे. मग ती तिकडे बसून आरामशीर खाल्ला बिल्ला. मग तिकडून आलो घरी आणि झोपलो. असे कार्यक्रम चालू झाले. ओके. आता हे आवाज आहे ना, हे काय मला सोडत नाही. ओके. ती शक्ती. हो, त्या दिवसापासून. ओके. ती शक्ती सोडतच नाही. ते माझ्या बरोबरच. काही करायला गेलो का आपल्याला डायरेक्शन देणार, हे नको करू. ओके. ते नको करू, असं नको करू. आज एवढंच नाही, आपण कुणाबद्दल काही वाईट विचार केला तरी सांगायचं आहे असा विचार नाही करायचे कुणाबद्दल. अच्छा. ओके. हा, सगळे माणसं काय असं असतात का? असा काय विचार तुझ्या डोक्यात आणू नको. ओके. म्हणजे असं आपल्याला एकदम एक. आणि संध्याकाळ झाली ना का 7-8 वाजले का मला म्हणजे त्या आंघोळ करू. ओके. आता आंघोळ कर, आंघोळ करायचं आणि मग 9 वाजता नंतर बसवायचे ध्यान करायला. अच्छा. पुढे बस ध्यान कर. ओके. मग त्यांनीच मला ध्यान शिकवला कसं करायचं. अच्छा. मग ध्यान करायचं आणि सकाळपर्यंत बसवायचे. ओके. रात्रभर. आणि सकाळ झाली का मी उठून बाथरूम जाऊन नाश्ता करून झोपायचो. ओके. मग दुपारी उठायचो, पण झोप पूर्ण होत नाही, मग परत जेवायचो आणि झोपायचो. हेच कार्यक्रम. काय काम धंद्याला जात नाही. बरोबर. घरातले लोक म्हणा ह्याला काय वेळ लागलाय, हे संध्याकाळ झाला का आंघोळ करतो आणि बसतो अगरबत्ती लावून आणि मग परत सकाळी हे झोपतो. असं किती माहिती, कमीत कमी 6 महिने. ओके. कंटिन्यू तेच चालू. ओके. आणि त्याच्यानंतर हळूहळू असं झालं ना का ते बाबांचा फोटो होता ना ज्याच्या समोर मी बसायचो. ओके. आमचा किचन मोठा होता. ओके. तर मी किचन मध्येच बसायचो कारण तिकडे कोणी डिस्टर्बन्स नव्हता ना. अच्छा. तर तिकडे बसायचो. तर हळूहळू आहे ना ते फोटो मधून आहे ना ते बाबा माझ्याशी बोलायला लागले. अच्छा. म्हणजे असं प्रत्यक्ष वाटायचं का बोलताय. ओके. तर असं बोलले एक दिवस मला, बोलले का तुला प्रसाद खायची का प्रसाद. तर मला वाटलं काहीतरी आता लाडू बिडू निघेल. बरोबर. फोटोत आपण असं पिक्चर मध्ये बघितलं असतं ना. विचार करतो. हो. तर म्हटलं हो. बोला त्या टोकरीमध्ये ठेवली, खा. मी बघितलं तर ते एका जागेला एक टोकरी पडली होती आणि त्याच्यावर कपडा होता. म्हटलं ठीक आहे. बोले सगळं खायचं. म्हटलं हा सगळं खाणार. आता आपल्याला असं वाटलं काहीतरी लाडू काहीतरी निघेल आतमधून. पण नंतर पूजा संपल्यानंतर मी ते उघडला का त्याच्या आतमध्ये कमीत कमी 2 किलो मिरची, हिरवे मिरची. अरे बापरे, म्हटलं हे काय मिरची. आणि मी माझं असं होतं ना का मी 2 मिरची खाल्ली ना का 3 दिवस मला आग व्हायचा. ओके. मी मिरची अजिबात खात नव्हतो, मला नाही जमत. पण आता मी म्हटलं नाही, आता यांना सांगितलं ना खाणार,
खाणार, जे होईल ते होऊ द्या. बरोबर, कारण बाबा हा, कारण मला वाटतं शक्ती आहे ना, हे मला काय व्हायला देणार नाही. बरोबर. आणि मी लागलो खायला. तुम्हाला खरं नाही वाटणार, त्या मिरचीमध्ये मिरचीची वास नाही. ओके. मिरचीची तिखटपणा नाही. ओके. ते असं वाटतं का काकडी खातो म्हणून. अच्छा. एकदम मस्त एकदम. ओके. म्हणजे असं वाटतं का हे फक्त दिसायला मिरची आहे पण खायला नाही. खायला असं वाटतं काकडी खातोय. ओके. आणि सगळं खाल्लं, 4-5 उरली होती, 5-6. तेवढ्यात माझी बायको आली. अरे बघते, हे काय म्हणतो, वेळा झालाय का, आता डॉक्टरकडे चल. म्हटलं एवढं मिरची कोणी खातो का. अरे म्हटलं तिखटच नाही, खाऊन बघ. अरे काय म्हणतो, मी आचार बनवायला घेतलं, बघून घेतलंय, तिखट आहे. अरे म्हटलं नाही, तू खाऊन बघ. त्यांनी खाल्लं, आयला तिखटच नाही. ओके. मग तेवढ्यात माझी बहीण आली, माझी बहीण खाल्ली, माझ्या वडिलांना दिली. एक माझा मावशीचा पोरगा माझ्याकडे राहायचा कधी कधी. अच्छा. तर तो प्रकाश होता, त्याला दिला, त्यांनी पण खाल्ला. अरे काय तिखटच नाही. त्यावेळेला माझ्या वडिलांनी सांगितलं का, बोलला परवीन, हे तुझे म्हणतो ना गुरु गुरु म्हणून, का सिद्ध गुरु मध्ये हे सामर्थ्यता आहे, तो तत्वाचा सार बदली करू शकतो. ओके. ओके. सिद्ध गुरु असतो ना, तो तत्वाचा सार बदली करू शकतो. तो मिरचीला काकडी आणि काकडीला मिरची बनवू शकतो. बरोबर आहे. म्हणून तो कारण त्याच्या बोलण्यावर ते सगळे तत्व आहे ना, तसे ऍक्शन करतात. बरोबर. जसं आता समजा पाण्याचा ग्लास आहे, हे जर का कोणी सिद्ध माणसाने सांगितलं घे, तुझा दवाई आहे का, तुझा आजारपणा बरा होईल. बरोबर. बरोबर. हे माझ्या वडिलांनी सांगितलं. बरोबर. मग माझा कॉन्फिडन्स लेवल अजून वाढला. करेक्ट. मी म्हटलं आता तर आपल्या बरोबर एकदम सिद्ध गुरु आहे. मग मी असं वाटलं गुरु आला माझ्या बरोबर. असे एवढे असे लहान एवढे प्रकरण व्हायचे ना, का आता तुम्ही व्हिडिओ बनायला सुरुवात केली ना, का मला नाही वाटत का 1-2 वर्ष अगोदर संपणार. बरोबर आहे. आणि आपण करू ते. कारण कसं आहे, 90 ते धरून ते आज 2025 म्हणजे 35 वर्ष कंटिन्यूस हे सगळं चालूच आहे प्रकरण. ओके. आता थोडस म्हणजे कमी जास्त होतो, पण ते 90 ते 94 पर्यंत ओके ते बाबा बरोबर होते. 4 वर्ष. जसं तुम्ही आणि मी असं म्हणून बोलतो ना, तसे बाबा बसायचे. ओके. असं समोरच बसायचे. अच्छा. म्हणजे ह्याच्यात ध्यानात समोर बसायचे आणि मी जो काही प्रश्न असायचा तर ते उत्तर द्यायचे. ओके. आणि ते जग कसं चालतं, हे पूर्ण जग, ह्याच्यात पाप पुण्याचा हिशोब कसं चालतो, ओके, ह्याच्यात धर्माचा हिशोब कसा चालतो, ह्याच्यात कुठली कुठली वस्तू आहे जे तुम्ही जाणून बुजून नाही करत पण तुमच्या हाताने घडते, ओके, का ते तुमच्यावर कसा परिणाम टाकतो. आज आपण जे जन्माला येतो तर आपल्याला असं वाटतं की आपण मागच्या जन्माचा पुण्य पाप घेऊन आलो, पण तसं नाही. ओके. तुमचे वडिलांचे पुण्य पाप ते तुम्ही कॅरी फॉरवर्ड करता. अच्छा. कुठलीही आत्मा परत जन्माला येत नाही. ओके. ओके. आता समजा आज समजा तुमचे वय आहे आता 25 वर्ष, बरोबर आहे. आता तुम्हाला एक मुलगा झाला, बरोबर आहे का. तुमचा 25 वर्षापर्यंतचा जो काय पुण्य पापचा हिशोब आहे त्या हिशोबाने त्याचं भाग्य लिहिलं जाईल. ओके. आणि तुमच्या 40 वर्षात जर दुसरा मुलगा झाला का त्याचं भाग्य त्या हिशोबाने लिहिलं जाईल. म्हणून एका घरात 4 मुलं असतील तर सगळ्यांचं भाग्य वेगळे असतात, बरोबर. सगळ्यांचं नेचर वेगळे. करेक्ट. आणि तुम्ही ऍब्झॉर्ब केलं ना, बरोबर का तुमचं काय नेचर होता. आता जसं माझ्या वयाचं मी आज काय एवढं कॉन्फिडन्स बोलतो कारण मी त्याच्यावर मी आहे ना एक्सपेरिमेंट करतो. ओके. आज समजा मी आहे तर जेव्हा मी 20 वर्षाचा होतो त्या टायमाला माझं नेचर काय होता. करेक्ट. तर मी घरात अजिबात राहायचो नाही. ओके. कुठेतरी फिरत राहायचो, 8-8 दिवस 10-10 दिवस फिरत राहायचो. या मित्राकडे त्या मित्राकडे, कधी तिकडे गेलो, कधी 2 दिवस तिकडे गेलो. आमच्या घरातले लोक पण वडील म्हणायचे 8 दिवस नाही आला ना तर पोलीस कंप्लेंट करा, नाही तर जाऊ द्या, येईल तो फिरत. अच्छा. आज तेच सेम नेचर माझ्या पोराचा आलाय. तो पोरगा काही घरात टिकत नाही. ओके. तो आठवड्यातनं 3 दिवस घरात राहतो, 4 दिवस मित्रांकडे जातो. ओके. आणि डायरेक्ट शाळेतनच म्हणतो आम्ही त्या मित्राच्या घरी चाललोय, उद्या येतो. उद्या पण नाही येत, परवा येतो. माझी बायको म्हणते हे बघ कसं आहे. म्हटलं हे बघ जे मी सांगतो ना अध्यात्माचा हे खरं आहे. एक्झाम कारण ज्या टायमाला हे जन्माला आला त्या टायमाला माझं नेचर तसंच होता. ओके. ओके. आणि तेच नेचर ह्याच्यात आलेलं आहे. करेक्ट. 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 म्हणजे हे प्रूव्ह होतो का हे जे बाबांनी मला ज्ञान दिलं आहे. आज तुम्ही जेवढं पुण्य कराल ना तेवढं तुमच्या मुलांचं आयुष्य तेवढं चांगलं होईल. बरोबर. बरोबर. आज तुम्ही जेवढा पाप केला ना
तुम्ही तर वारले, पण त्याचं भरपाई तुमच्या मुलाला करावं लागेल. ओके. जसं आज तुम्ही समजा काय बँक अकाउंटमध्ये बॅलन्स ठेवून गेले, हा. बरोबर आहे, तर उद्या त्याला कोण वापरणार तुमच्या नंतर? मुलगा. हो. जर तुम्ही काही केस कवाला ठेवून गेले, ते कुणावर येणार लढायला? मुलावर. आणि तो जिंकला का त्याला प्रॉपर्टी भेटेल, बरोबर. हारला का त्याची प्रॉपर्टी जाईल. बरोबर. सेम वस्तू पाप-पुण्यमध्ये पण चालतो. म्हणजे हे एक आत्मा जी आहे ही कॅरी फॉरवर्ड काहीच नाही करत, ह्या जन्मामध्ये त्यांच्या वडिलांचे नाहीतर त्यांचे जे पूर्वजांचे. हो. अच्छा, होतो कसा, आता समजा तुम्हाला 4 मुलं झाले, बरोबर आहे, त्याच्यानंतर पण तुमचं आयुष्य आहे. करेक्ट. तर त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही वारता, तर तुम्ही श्राद्धामध्ये बघितलं असेल, आपण श्राद्ध करायला जातो ना, तर एक असं असं लांब हे बनवतात, पिंड, आणि त्याचे 3 तुकडे करतात. आणि ते सांगतात पण का बाबा हे तुमच्या वडिलांना जातो, हे तुमच्या आजोबांना जातो, म्हणजे पूर्वजांना जातो. करेक्ट. म्हणजे वडील, दादा, परदादा यांना जातो. करेक्ट. ते काय आहे? ते तुमचे पाप पुण्य आहेत. ओके. ते त्यांच्यात मिक्स होतात. म्हणून काय होतो, कधी कधी बघा तुमचं पोरगा आला ना का कधी कधी म्हणतात, अरे हे वडिलांसारखं वागतो, हे दादासारखं वागतो, बरोबर, हे आजोबांसारखा वागतो. का? कारण ते कॅरी फॉरवर्ड होतो. राईट. आणि आपण जे पाप पुण्य केले, आपला मुलगा झाला, त्याच्यानंतरचे जे राहिलेले आहेत ना, ते आपल्या पितृंना जातो. ओके. म्हणून मी सगळ्यांना सांगतो का अमावस्याच्या दिवशी दुपारी 12 ते 1 वाजताच्या मध्ये 3 गरिबांना जेवण द्या. ओके. आणि पाण्याची बाटली अशी लहान. ओके. कारण पितृला पाणी लागतोच. अच्छा. आणि त्यांना देताना आपल्या मनात प्रार्थना करायची, मनात का बाबा आमच्याकडून काही चुकत असेल, बरोबर आहे, आम्हाला मार्गदर्शन करा आणि आमची जे काही अडचण आहे ते दूर करा. ओके. मग ते पितृ काय करतात, पितृ देवाशी बोलू शकतात. ओके. आपण डायरेक्ट नाही बोलू शकत. करेक्ट. पण तुम्ही जेव्हा त्यांना फीड केला का ते बोलतात. बरोबर. मग ते बोलले का आपल्याला देवाकडून बक्षीस येते. ओके. हे एक पूर्ण चॅनल आहे. अच्छा. आणि हे सगळी जी गोष्ट आहे ना, हे बाबांनी मला ध्यानीच शिकवली. ओके. त्या 6 महिन्याचा. त्या 6 महिन्याचा. आणि अजून पण शिकवत राहतात. अजून पण कधी कधी बसलो का ते काहीतरी शिकवत राहतात नवीन नवीन. ओके. ओके. मग लोकांचे आजारपण कसं बरं करायचं ते पण शिकवला. अच्छा. मग त्याच्या माध्यमांनी पण चालू आहे सेवा. अच्छा. सेवा करून घेतात लोकांची. आणि डॉक्टर आहे ना, डॉक्टरला अजब वाटतो का कसं काय बिमारी ठीक होते. करेक्ट. ज्या बिमारीचा विलाज नाही, येऊ काहीतरी म्हणतो आणि तो ठीक होतो. पण ते मी नाही म्हणत, ते म्हणतात बाबा. ते असं जे प्रकरण आहे ना, याच्यात एवढे माझे मध्ये स्टोरी आहेत ना, का तुम्ही ऐकत राहील तुम्हाला असं वाटेल की काय चाललंय. करेक्ट. करेक्ट. हे जग कसं चाललंय. बरोबर आहे. आता 1 दिवसाची गोष्ट आहे ना, मी गेलो होतो शिर्डीला. आता बाबा माझ्या बरोबर फिरत राहतात कुठे पण, ते बोलतच राहतात काय कर काय नाही कर. तर झालं कसं, मी लाईनीत उभा होतो, मी पुढे उभा होतो, पण माणूस कसा असा लांब लाईन आहे असा इकडे तिकडे बघत राहतो ना. बरोबर आहे. तर मी मागे बघत होतो, तर एक पोरगा असं सिरला वरून. ओके. असे बाबू बांधले होते, रामनवमीचा टाइम होता, तो असं सिरला. बाबा मला काय म्हणतात, तू त्याला बाहेर काढ. ओके. अरे म्हटलं बाबा ते मागे शिरलाय, तुला म्हटलं बाहेर काढ, मार त्याला. ओके. मग मी काय केलं, मी बांबूचं खालून बाहेर आलो आणि मी तिकडे बाहेर काढलं त्याला. बाहेर काढला आणि म्हटलं शिरायचं नाही असं. मला म्हटलं तुम्ही पुढे, तुम्हाला काय त्रास आहे. मी मागे शिरलो होता. म्हटलं चल, म्हटलं नाही शिरायचा. बाबा नाही म्हणाले. मग 2 लाफे मारले त्याला. आता तो होता तिकडचा गुंडा. ओके. शिर्डीतला. तो मला म्हणतो थांबा आता मी येतो, तुला दाखवतो. अच्छा. काय आहे तर म्हटलं जा, म्हटलं जे जा, ये काय करायचं कर. आणि मी परत गेलो लाईनीत. सगळ्या माणसांना पण विचार लागला का ह्यो पुढे उभा आहे, ह्याला काय घेणं देणं. बरोबर. ह्यो कशाला मारला त्याला. करेक्ट. मग काय नाही, मी दर्शन बिर्शन करून आलो, पण तो काय आला नाही परत. आता कसं लहानपणी आम्ही पण सगळे म्हणजे बदमाशच होतो आणि बोलायला आपण बोलतो, तर ते काय परत आला नाही. पण कमीत कमी महिना दिवसानंतर एक दिवस मी परत शिर्डीला गेलो, तिकडे घार मारला होता. त्याने मला बोलवलं, अरे दादा इकडे इकडे. म्हणून काय झालं. बोला तुम्ही त्याला त्या दिवशी मारलं ना, फार बरं केलं. म्हटलं का रे. अरे बोलतो तो फार इकडचा आगाऊ पोरगा होता, सगळ्यांना गुंडागर्दी करायचा, पण आता सुधारला. म्हटलं काम नंतर जातो बोलतो. ओके. आता ते बाबाने कुणाला कशाला मारला आपल्याला माहित नाही. बरोबर. पण तो कामाला लागला. पण तो आता एकदम सरळ झाला. बोलतो असं काम करायचे. अच्छा. बाबा आपल्याला स्वतःला असं वाटायचं ना काय चाललंय. ओके. म्हणजे जगा वेगळं एकदम. आणि देवाबरोबर राहायचं ना का ते आपल्याला दुसरा मग विचार नाही करायचा.
ओके. हां. आणि त्या टायमाला तर मी काय एकदम यंग होतो. 90ला आता आज 35 वर्ष अगोदर माझे वयच नव्हते एवढे. बरोबर आहे, बरोबर. पण एक होता ना का असं झालं ना का जसं आपल्याला कोणीतरी बरोबर आहे. करेक्ट. कंटिन्यूस गायडन्स गायडन्स चालू आहे. हां. का बाबा इकडे चल तिकडे चल तिकडे जाऊ नको, हे करू नको, हे खाऊ नको असा. आणि एवढं कधी कधी स्ट्रिक्ट करायचे ना, म्हटलं आता फक्त एक भाकरी खायचा दिवसात ना. ओके. भाजी बिजी काय नाही, ओके. एक भाकरी म्हणजे एकच भाकरी खायची. ओके. मग तुला रात्री झोप येते ध्यान करताना. अरे म्हटलं झोप येते पण खायचं नाही. म्हटलं नाही खायचं. तुम्हाला खरं नाही वाटणार, 5-5 महिने 6-6 महिने ना एकच भाकरी खायचं. ओके. पूर्ण दिवसात. पूर्ण दिवसात. ओके. आणि ते पण दुपारी. अच्छा. सकाळी नाही ना संध्याकाळी नाही. ओके. दुपारी एकच भाकरी खायचो. आणि त्या भाकरी बरोबर पण काय नाही का आपण भाजी का दाल काय नाही, नुसती भाकरी. नुसती भाकरी. ओके. म्हणजे खरोखर म्हणजे फकीरच बनवून टाकला होता मला. जसं का फकीर भिक्षा मागायला गेला, एक भाकरी भेटली का तो एक भाकरीत राहतो, पूर्ण दिवस काढतो. ते मला त्यांनी हे म्हणजे हे करून टाकला. ओके. आणि एकदा तर असं झाला का मला म्हटलं आता उद्यापासून आहे ना तुला एका दिवसात एकच फळ खायचा. ओके. एकच फळ. आणि जो भेटला का तो खायचा. म्हणजे तू स्वतःच्या मनाने नाही घ्यायचा. अच्छा. जो भेटला फळ समोर तर ते खायचा. ओके. मग मी समजा घरात शिरलो आणि केळा दिसला, अरे बाप, तर केळा खायचा एकच. अंगूर दिसला तरी लपडा, मग एकच अंगूर खायचा. अच्छा. असं 6-8 महिने असं केलं त्यांनी, साधना दिली मला. आणि एक दिवस काय झाला, पनवेलला आमचे पार्टनर होते राजेश ढाके म्हणून, त्याच्या तिकडे फार्मवर आम्ही पार्टी ठेवली होती. तर तिकडे गेलो तर त्यांना माहित होता काही एकच फळ खातोय. तर मग ते काय म्हणाले, बोले भाई काय मागू, कलिंगड मागू का. म्हटलं मी पण बोललो हा कलिंगड मागव. खरं म्हणजे मला बोलायचा हुकम नाही. बरोबर. आणि तुम्ही बोलले. आणि बोललो आणि त्यांनी मागवलं कलिंगड. आम्ही रात्री 11:30 वाजता कलिंगड कापला. कापत चाललंय, काय 4 माणसं खात होते. ओके. तो काय संपायला मागत नाही कलिंगड. एक कलिंगड संपायला मागत नाही. ओके. आणि तो कापणारा आमचा जयराम म्हणून एक पोरगा होता. अच्छा. तो राजेश त्याला विचारतो, जयराम किती आहे रे अजून. अरे बोलतो दादा हे काय संपतच नाही बोलतो. अच्छा. म्हणजे हे एक विचित्र झाला. आणि तिकडे खाली बघितलं सगळं ते चिलक्याची ढीक पडली आहे. ओके. अरे एका कलिंगड मधून एवढं चिलके कसे निघणार. मग मला मग आठवण आली. मी म्हटलं हे चुकलंय माझं, तुम्ही बोलू कलिंगड सांगून. मग मी बाबांना कान धरलं, म्हटलं बाबा चुकलं माझं, मला माफ करा. आणि तो राजेश पण बोलला, अरे बोललो बरोबर आहे माझं पण चुकलं रे, तुला विचारलं कलिंगड बिटिंगड आणायला विचारायला. आम्ही माफी मागितली ना का मग संपला. ओके. रात्री 11 वाजता कापलेला कलिंगड 1 वाजता संपला. 2 तास 4 माणसं कसं खाणार. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे असं सगळं त्यांचा कार्यक्रम. त्या दिवसानंतर एकदा ह्यांना काय वचन दिलं ना का त्याला थोडं पण हालायचं नाही. ओके. हल्लो का अडकला आपण. अच्छा. हल्लो का मग ते बरोबर प्रसिद्धी देतात. म्हणजे त्यांचं लक्ष 24 तास आपल्या बरोबर असतो. ओके. ओके. त्यांचं लक्ष असतो, कारण ते काय महाशक्ती आहे. आज कुणाला वाटत असेल ना का बाबा बाबांनी समाधी घेतली, समाधी घेतल्यानंतर त्यांची शक्ती लाखपटांनी वाढली. ओके. कारण कसं आहे, आज ज्या टायमाला माणूस शरीरामध्ये असतो ना तेव्हा त्याची एक लिमिट आहे काम करायची. पण ज्या टायमाला त्यांनी शरीर त्यागला का मग तो त्याची लिमिट नाही. आज तुम्ही बघणार ना, मी कुठे कुठे फॉरेनला गेलो सगळ्याकडे बाबांचं मंदिर आहे. ओके. चला इंडियामध्ये तर कुणी माणसांनी प्रोपगंडा करून मंदिर बनवला, पण फॉरेन मध्ये कसं आहे. बरोबर. आज UK मध्ये, दुबईमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्याकडे बाबांचं मंदिर आहे. नेपाळमध्ये. करेक्ट. ह्याच्या कारण काय का हे सर्वव्यापी आहे. बरोबर. ही जी शक्ती आहे ना हे सर्वव्यापी आहे. कसं असतो का आपलं काहीतरी कुठला जन्माचं आपलं पुण्य असेल का यांचा साथ लाभला. करेक्ट आहे. आणि लाभला म्हणजे असं लाभला ना का त्याला म्हणतात ना का एवढी माया कदाचित कुणावर बाबांनी केली असेल. बरोबर आहे, बरोबर. माझ्यावर तर एवढी माया ना का म्हणजे फक्त मी विचारच करतो का हे माझ्यावर कसं काय एवढी माया. तर आता तुम्ही आता म्हणालात की 90 to 94च्या टाइमामध्ये ही शक्ती तुमच्या सोबत जास्त कंटिन्यूस. त्याच्यानंतर म्हणजे भक्ती कमी झाली की म्हणजे त्याच्यात कसं झालं मी तुम्हाला ते थोडं स्पष्ट करतो. 90 मध्ये बाबांच्या बरोबर मी जोडलो. 94 मध्ये आहे ना एक टाइम असा आला. ओके. एक टाइम
म्हणजे मी तुम्हाला त्या दिवसाची स्टोरी सांगतो जरा. हां हां. मी गेलो होतो शिर्डीला. ओके. तर तो जो पाणीवाला आहे ना बाबा, हां हां हां. तो जो मटका भरत होता, करेक्ट. त्यांनी मला काय सांगितलं, मी नेमकं तिकडे जायचो, त्याला 2 रुपये 3 रुपये द्यायचो. हां हां. त्यांनी मला काय सांगितलं, मला म्हटलं बाबा मला म्हटलं दादा एक पाईप मला आणून द्या ना पाणी भरायला. एक फुटलाय पाईप. नळ आहे ना, एक कमीत कमी 25 फूट लांब होता नळ. ओके ओके. तर तो जो पाईप लावायचा ते सगळ्याकडून फुटला होता. तर मी म्हटलं ठीक आहे आणून देतो. मग मी तिकडे बाजारात गेलो. बाजारातनं पाईप आणून दिला त्यांना. ओके. आणि म्हणजे तेवढा मी मापून गेलो, थोडा मोठा आणून दिला आणि त्यांना देऊन मग मी आलो घरी परत. त्याच्या 2 दिवसानंतर काय झालं का, माझ्या घरात माझी बहीण ती एकदमच अचानक मला म्हणते, तू काय समजतो स्वतःला, तुझ्यासारखे जाम बघितलेत. ओके. माझी लहान बहीण कधी माझ्या समोर तो तू नाही बोलायची. ओके. ते म्हणजे असं असं डोळं दाखवायला लागली. अच्छा. तर माझं कसं होतं त्या टाइमला, मी काही असलं का बाबांना विचारायचो. तर म्हटलं बाबा हे काय करू. बोलतो परवीन ह्याच्यात दुसरं काहीतरी आलाय. ओके. तू याला शिर्डीला घेऊन ये. अच्छा. आणि तू येताना एकटा नको येऊ, ओके. पूर्ण फॅमिलीला घेऊन ये. ओके. तर म्हटलं ठीक आहे. तर त्या टायमाला माझी गाडी होती गॅरेजला. ओके. मग मी एक हे मागवली, मारुती व्हॅन असते ना, हां हां. ते मागवली. प्रायव्हेट कॅब केली बाहेर. मग त्याच्यात माझी बहीण आणि माझे वडील ओके. आणि माझी बायको हां. आणि तो माझा एक मावशीचा पोरगा प्रकाश. ओके. आणि त्या टायमाला माझ्याकडे एक कुत्रा होता बालू म्हणून, एवढा त्याचा होता. ओके. ओके. तर त्याला पण घेतला बरोबर. आता याला कुठे एकटा घरी सोडायचा, बरोबर. त्याला पण घेतला आणि आम्ही निघालो शिर्डीला. पण ती त्या टायमाला ती माझी बहीण अशी वेडावाकडा बोलायची ना, तर बाबाला मी सांगतो बाबा ह्याच्या काय करू, बोला याला चिमटा लावा. ओके. तर त्या टायमाला कसा होता, जेव्हा मी बाबांच्या साधनामध्ये होतो ना, त्या टायमाला बाबा चिमटा वापरायचे. ओके. तर ते माझ्याकडे होता, अजून पण आहे माझ्याकडे. अच्छा. चिमटा आणि बेलन हे वापरायचे बाबा. ओके. म्हणजे कुणाचं काय बरं करायचं असेल तर ते वापरायचे. ओके. तर त्याला चिमटा लावला का ती शांत झाली. मग जाताना नाशिकच्या बाजूला एकाकडे त्याला बाथरूम जायचा होता. ओके. तर ते चिमटा काढून गाडीत ठेवला. ओके. आणि ती बाथरूमला गेली. माझी बायको पण गेली. आल्यानंतर ती बरोबर आहे, माझी बायको मला उलटा बोलते, अच्छा. अरे तू चल तेरे जैसे बहुत देखे है ऐसा. तुमची बहीण जी बोलत होती ते तुमचे ते बायको बोलायला लागली. ओके. तर मी बाबांना विचारलं, म्हटलं हे काय झालं. बोलतो तो ह्याच्यात सटकला आता. मग आता काय करू, आता चिमटा तर त्याला लावलाय, मग ह्याला काय करायचा. तर तिकडे गाडीमध्ये कार होता देवाचा फोटो समोर. बाबा बोलले ते हार उचलून त्याला टाक. मग ते हार उचलून मी त्याला टाकला. तो ड्रायव्हर बघतो, म्हटलं हे काय, हे देवाचा हार काढून बायकोला लागतो. करेक्ट. मग ती शांत झाली. असं करत करत रात्री आम्ही 2:30-3च्या सुमारास शिर्डीला पोहोचलो. ओके. आणि माझी त्या टायमाला सोय होती, एक सवय पडली होती मला. कधी पण मी गेलो ना, तर पहिला मी जायचो गुरुस्थानामध्ये दर्शनाला. ओके. लेडीबाग मधून असं चालत गुरुस्थानामध्ये जायचो. ओके. आणि गुरुस्थानात दर्शन करून मग मी कुठे पण जायचो. तर मी गेलो गुरुस्थानात दर्शनाला. तर माझी बहीण आहे ना, असं समजा ना, एक 20 फूट लांब असं गुरुस्थानात तिकडे बसली होती बाकड्यावर. आणि त्याच्या बाजूला एक माझ्या मावशीचा पोरगा बसला होता. ओके. आणि मी गेलो बाबांकडे दर्शनाला गुरुस्थानाला. जसं मी पलटलो ना, काय बघतो का रुक्माई आणि विठ्ठल तिकडे उभे आहेत. ओके. अरे मी बाबांना म्हटलं बाबा हे, आणि तेवढ्यात काय झालं का ते असं हळूहळू डिस्पायर व्हायला लागले. ओके. अरे म्हटलं बाबा माझ्या पाय पडायचा. बाबा म्हणतो बघतो काय, मार उडी. अच्छा. असं उडी मारली. ओके. जसं पाण्यात माणूस उडी मारतो ना तशी. आणि तिकडे पाय धरले त्यांचे, ओके, रुक्माई विठ्ठलचे. अच्छा. आणि दर्शन घेतला. ओके. तिकडचा तो वॉचमॅन बघतो हे काय, म्हटलं एवढा जोरात उडी मारली, पडला खाली. असं जमिनीमध्ये आवाज येतो फाट झाला दर्शन. त्याच्यानंतर आम्ही तिकडे बसलो. आणि बाबा काय म्हणाले माहिती आहे, बाबा बोलले का जा आंघोळ करून ये. ओके. ओके. मला हे रुक्माई विठ्ठलचं व्हायचं अगोदर. अच्छा. गेल्या बाबा बोलले का आंघोळ करून ये. ओके. अरे म्हटलं आता रात्री आंघोळ करायला कुठे जाऊ. तर मी त्यांना तिकडे बसवला आणि मी निघालो असा लेंडीबागच्या बाजूला. म्हटलं तिकडे नळ आहे मला माहिती आहे, कारण तो म्हातारा पाणी भरतो मला माहिती आहे. तुम्हाला खरं नाही वाटणार, मी तिकडे गेलो लेंडीबागला ना, तो म्हातारा पाईप हातात घेऊन उभा आहे. ओके. अरे मी म्हटलं पाईप हातात घेऊन उभा आहे. मला म्हणतो बस.
आणि मी बसलो आणि त्याने असं पाणी टाकलं अच्छा. डोक्यावरून, पूर्ण भिजवला. आणि मग मी जाऊन तिकडे गुरुस्थानात बसलो बाबांकडे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर दर्शन झाला माझा. आणि मग तिकडून निघून हॉटेलमध्ये गेलो आम्ही. हॉटेलमध्ये गेलो आणि हॉटेलमध्ये गेलो, पण मला काय झोप लागत नाही. तेवढ्यात बाबांचा आवाज आला. ओके. म्हटलं परवीन, आता ह्या सगळ्यांना जाऊ दे परत, तू इकडेच राहा. ओके. म्हणजे फॅमिलीला घरी जाऊ दे, तू इकडेच राहा. माझी सगळी शक्ती तुझ्या अंगातनं प्रवाहित होईल. ओके. आणि तू लोकांची सेवा कर. ओके. अशा बाबांनी मला हे दिला, आदेश दिला. मी म्हटलं बाबा बघा, आता काही बंधनं जन्मजात माझ्या बरोबर आहेत. बरोबर. माझे वडील आहेत, आता त्यांची उंमर आहे 85-86 वर्ष. ओके. ओके. माझी एक बहीण आहे, त्याचे लग्न बाकी आहेत. ओके. माझी बायको आहे. मग या सगळ्यांची जबाबदारी सोडून बरोबर मी कसं काय बसू शकतो? बरोबर. ते बाबा म्हणाले ते सगळं मी बघेल, तू बस इकडे. मी म्हटलं बाबा तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण जर माझं मन आहे ना, माझं चित्त तिकडे लागलं आहे, बरोबर आहे, तर मी इकडे बसून तरी काय करू? बरोबर. कारण सारखं आपल्याला ते विचार येत राहणार. मी बसून तरी काय करू? बरोबर आहे. तर म्हणजे असं बाबांशी म्हणजे कमीत कमी 2-5 मिनिटं बोलणं झालं सगळं. तर बाबा शेवटी हसले. मी म्हटलं बाबा तुम्ही हसता, म्हणलं तू तू काय, तुझ्या मनात काय आहे? हिंदीमध्ये बोलायचे माझ्याशी. तू क्या चाहता है? मैं बोला बाबा कुछ मोहलत चाहता हूँ. बोले कितनी? बोले बाबा 20 साल की. बोले दिया. ओके. मगर उसके बाद जो कुछ होगा सब छोड़ के आने का, और 2 ही कपड़े में आने का. ओके. एक लुंगी नीचे और एक ऊपर. ओके. मैं बोला आऊंगा बाबा. बोले ठीक आहे. मग त्या दिवसानंतर बाबांनी मला थोडं राहत दिली. ओके. त्याच्यानंतर पण आता समजा मी तुमच्याकडे आलो, बरोबर आहे, काही कामासाठी, आणि तुमचं काही काम करायचं असेल ना, ते बाबा सगळे सांगतील काय ह्याचं हे करायचं. ओके. अच्छा. तुम्हाला पण असं वाटणार. बरोबर. तुमचे प्रॉब्लेम मीच सांगतो आणि मीच उपाय सांगतो. ओके. त्याच्यानंतर रोज दिवसभर बरोबर राहायचे ना, ते बंद झाला. ओके. ते सारखं गायडन्स, ते गायडन्स बंद झाला. मग बाबांनी मोकळा सोडला मला. पण तरी पण कुणाचं काही काम करायचं असेल, काय नसेल का, ते सांगायचे. असे सगळं किस्सा झाला. त्याच्यानंतर मी 90 ते 94च्या मध्ये एवढी कहाणी झाली ना, का दर समजा ना आठवड्यातनं 4 कहाणी. ओके. काही ना काही नवीन. कुठे गेलो तरी काहीतरी कहाणी निघायची. ओके. कुठे गेलो तरी काहीतरी कहाणी निघायची. ज्या टायमाला मी 6 महिने घरीच होतो ना, त्या टायमाला एक दिवस मी बाबाला म्हटलं, मला बाबा मेरे को काम धंधा करने तो कुछ पैसा मांगता ना घर में. बरोबर. आम्हाला कुछ नाही, बोले दोपहर को पैसा आ रहा है तू चुप. ओके. मग दुपारी माणूस यायचे, ज्याच्याकडून पैसे घ्यायचे ना घरी देऊन जायचे. मला जायची गरजच नाही पडायची. ओके. ओके. कारण त्या टायमाला कसं आहे, मोबाईल वगैरे हे नव्हता. करेक्ट. मग आपल्याला जावं लागलं, लँडलाईनचाच फोन व्हायचा. आणि एकदा तर एकाचा फोन आला मला म्हणतो का परवीन एक दुकान घेतली आहे, तुला काम करायचं असेल तर ये. तर मी म्हटलं ठीक आहे येतो. कधी संध्याकाळी 4 वाजता. म्हटलं येतो. आणि मी फोन ठेवून दिला. नंतर मला आठवण आलं, रे ॲड्रेस तर विचारलं नाही त्याला. मग परत लावायला गेलो. बाबा म्हणतात लागू नको, मी दाखवतो कुठे आहे. अच्छा. मला माहिती, बोलतो लावू नको काय. बोललो ठीक आहे. मग 3:30 वाजता घरातनं निघालो इकडे कलव्यालाच. कलव्याला त्याने दुकान घेतली होती आणि त्याच्या दुकानात बाहेर जाऊन उभा राहिलो. का तेवढ्यात तो आला आणि तो मला म्हणतो, अरे परवीन तू काय माझी जासूसी करतो का? ओके. हे दुकान घेतली मी, हे माझ्या बायकोला माहित नाही, आणि तू कसा काय इकडे आला? अच्छा. अरे म्हटलं तुम्ही ऍड्रेस सांगितलं ना. कुठे सांगितलं? बोलतो फोन ठेवल्यानंतर मला आठवण आली की ऍड्रेस सांगायची. चावीचा बंदोबस्त करतो म्हणून मी इकडे आलो, तर तू इकडे थांबलाय. मी म्हटलं आता मी काय सांगू, मला कोण ऍड्रेस सांगतो? बरोबर. त्याला खरं थोडी वाटेल नाही. आणि त्यांना वाटलं की जासूसी, त्याला असं वाटेल का, आणि ते का पोलीसवाला होता. ओके. मग ते मनात तेच नाही, त्याच्या मनात असं आहे का बाबा आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे खबर ठेवतो का आपली. करेक्ट करेक्ट. आणि आमचं थोडं असं बोलणं झालं, पण नंतर नाही तसं झाला. नाही बोलतोय बरं नाही असं तसं. म्हटलं नाही दादा तुम्हीच सांगितलं मला. मग तो पण कन्फ्युज झाला का मी सांगितलं का नाही सांगितलं. तू विचार करायला लागले. म्हणजे ते असं तुटलं. असं बाबा करायचे. कधी कुठे जायचं ना तर काय ऍड्रेस नाही ना काय नाही ना काय नाही. ओके. चल म्हटलं का चला. अच्छा. मग त्याच्याबरोबर निघून जायचं कुठे पण. ओके.
आणि कुठे कुठे घेऊन जायचे ना, असं नाही फक्त आपलं मुंबईमध्ये का ठाण्यामध्ये, अरे कुठे कुठे बाहेरगावी पण घेऊन जायचे. ओके. कधी म्हणायचं चल इकडे, कधी म्हणायचं चल तिकडे. अच्छा. असं फार म्हणजे ज्याला म्हणतात ना का दुसऱ्या जगात राहत होतो मी. ओके. त्या 4 वर्षामध्ये. हो, हे जगात नव्हतो. ओके. कारण काय व्हायचं असेल ना तर ते अगोदर मला सांगून द्यायचे. कुणी भेटायला येणार असेल तर ते अगोदर सांगून द्यायचे. आणि माझं पण कसं होता, कोणी सांगेल अरे तो आता येतोय भेटायला, म्हटलं बाबा काय येतोय भेटायला, ते पहिलंच सांगणार का बाबा असं असं आहे त्याचा, आणि तो पण येऊन नेमकं तेच सांगतो. ओके. म्हणजे आणि त्या टाइम म्हणजे कधी कधी कोणाला अजब वाटेल ना, मी घरात असतो ना तर मी बायकोला सांगतो दरवाजा उघडतो, आलाय बघ. अच्छा. अरे त्यांनी घंटी नाही मारली काय नाही, आणि तेवढाच घंटी मारतो. ओके. ओके. बायको म्हणतो तुला कसं माहित पडतो, मी सांगितलं बाबा सांगतात, बोले काय तुझे बाबा तुला काय कळत नाही, असं व्हायचे. एवढे अशी गोष्ट व्हायची ना का आपल्याला म्हणजे आज विचार करतो ना तर आपल्याला ते फार म्हणजे आनंददायी वाटतो. बरोबर की तो टाइम इतका चांगला होता, पण त्या टायमाला तर त्याच्यात जगत होतो आपण. करेक्ट करेक्ट. असं सगळे म्हणजे बाबांबरोबरची अशी अशी एक 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 विचित्र आहे ना का आता तुम्ही आला येत राहा टाइम काढून आपण. नक्की नक्की. तर आपण अजून पुढे गोष्टी झाल्या त्या सगळ्या एक एक पार्ट करून आपण प्रेक्षकापर्यंत पोहोचवू. त्यांना फार आनंद वाटतो. हो हो. आणि दादा तुम्ही ह्या बुक बद्दल काहीतरी मला स्टार्टिंगला एक बुक मध्ये कसं आहे का, हे जे आहे ना हे झालं कसं होता का, हे मी पहिला बाबांचे विलास करायचो. ओके. बाबांनी सांगितलेला तर जेवढे आपले जवळचे लोक होते ना त्यांना माहित होता, मग त्यांना करायचो मी. ओके. आणि मध्ये कसं झालं, 1 वर्ष अगोदर मी असंच बाबांची एक स्टोरी सांगायला दिल्लीला एका युट्यूब मध्ये गेलो होतो. ओके. तर त्याला स्टोरी सांगितली का मग ते सगळे पब्लिकांनी धरून घेतला. ओके. अजून सांगा हिंदीमध्ये. आणि मग कसं झालं का जेव्हा बिमारीचं माहित पडला आता सगळे लोक मेसेज पाठवायचे. ओके. आता करायचं काय, एक एक दिवसात 2-2 हजार मेसेजेस कोण वाचू नाही शकणार. बरोबर आहे. मग बाबांना सांगितलं, म्हटलं बाबा काय करू यांचे सगळ्यांचे. बाबा बोले एक काम कर, तू आहे ना एक बुक बनवून टाक. ओके. आणि बुक बनवून आहे ना लोकांना देऊन टाक, म्हणजे त्यांचे सगळ्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अच्छा. हे कॅलेंडर नाही, ऍक्च्युअल मध्ये हे बुक आहे. हे बुक आहे. ह्याच्या आतमध्ये आहे ना 108 बिमाऱ्यांचं विलाज आहे बाबांचं. ओके. आणि ते विचित्र विचित्र विलाज आहेत. अच्छा. हे आहेत ना, हे सगळे विचित्र विचित्र विलाज आहेत त्याच्यात. ओके. हे एकदम विचित्र विलाज आहेत सगळे. अच्छा. आणि लोकांना आहे ना असं वाटतोय का आज पण शक्ती जे आहे ना हे शक्ती काम करते स्वतःचा, हे असं आहे. ओके. हे आहे ना, याला हे साई डिवाइन रेमेडी म्हणून त्याला हे दिलंय बुकला. आणि कसं आहे का लोकांचा जे बिमाऱ्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये होत नाहीत सॉल्व्ह, अच्छा, ते ह्या विलाजनी होतात. ओके. आणि विलाज असे आहेत ना बाबांचे तर कुठल्याही विलाजला 100 रुपये खर्च नाही. ओके. ते लोकांना ते विचित्र वाटतो, काही खर्च नाही तर कसं बरोबर. म्हणजे जे तुम्ही रेमेडी सांगतात हो रेमेडी, हा मग ती घरगुती असते. घरगुती. ओके. हे सगळी वस्तू तुमच्या घरातच भेटते. ओके. आता समजा तुम्हाला ताप आला, काय 1 चमचा जिरा घ्यायचा, पाण्यात उकडायचा, त्याच्यात थोडीशी हळदी टाकायची आणि त्याला छानून त्याला प्यायचा. ओके. कारण तुम्हाला ताप 1 तासात संपून जातो. ओके. असे लहान लहान म्हणजे मोठ्या मोठ्या बिमारीचं पण आहे, गँग्रीन वगैरेचं पण सगळं. ओके. आपण आता एपिसोड तुम्ही चालवणार ना त्याच्यात तुम्हाला मी सगळे एक एक सांगत. नक्की नक्की. आणि जर दादा हे जर बुक आपल्या ऑडियन्सला जर हवं असेल तर ऑडियन्ससाठी कसं आहे का, आता याच्यात आहे ना लिमिटेड प्रिंटिंग केली होती. ओके. पण मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी देऊन टाकेल. ओके. हा, सॉफ्ट कॉपी कोणाला पण शेअर करू शकता. चालेल चालेल चालेल. कारण कसं हे प्रोग्राम ठेवला होता शिर्डीला बाबांचा. अच्छा. 24 तारखेला मागच्या महिन्याला त्याची इनॉग्रेशन केली. ओके. आणि त्या टायमाला पूर्ण हिंदुस्थान मधून लोक आले होते. ओके. 700-800 लोक. ओके. आणि फॉरेन वरून पण आले होते, नेपाळवरून, ऑस्ट्रेलियावरून, UK वरून, US वरून, सगळ्याकडून आले होते. आणि त्याच्यात पण समजा ना 25% डॉक्टर होते. ओके. ते त्यांना पण विचित्र वाटायचं काय चाललंय. कारण कसं आहे बाबा जे आहेत ना ते ज्याला म्हणतात ना का सगळ्या तत्वांचं ज्ञान जे त्यांच्याकडे आहे ते आपल्या सायंटिस्टकडे नाही. बरोबर. आता तुम्हाला एक एक वस्तू खरं वाटणार की एका माणसाला ऑस्ट्रेलियाला किडनी स्टोन होता. ओके. 14 mm चा. का त्यांनी ते प्रोग्राम बघितला असेल माझा, का त्यांनी कॉन्टॅक्ट केला, तर त्याला बाबांनी काय सांगितलं, फक्त एक कैरी ठेव खिशात. अच्छा. खिशात त्यांनी खिशात कैरी ठेवली. 8 दिवसात स्टोन पिघळून निघून गेला. नंतर 8 दिवसानंतर तो चेकिंगला गेला
तर डॉक्टर म्हणतो की गेला कुठे स्टोन. बरोबर. मग त्यांनी सांगितलं का मी हे अशी कैरी ठेवली तर निघाला. ओके. तर डॉक्टर पण म्हणतो हे विचित्र उपाय आहे. करेक्ट करेक्ट. कारण आजपर्यंत आपण आजारपणासाठी काहीतरी खातो, बरोबर, नाहीतर इंजेक्शन घेतो, पण काही न खाता, काही न घेता फक्त आपला जवळ ठेवला ना काही वस्तू तरी ते बिमारी निघते. अच्छा. नाही, किडनी स्टोन म्हणजे माणूस खूप त्रासमध्ये असतो त्यावेळी, आणि त्या एका कैरीनी तुम्ही जसं म्हटलं आणि हे ओरावर काम करते. तुमचा जो ओरा आहे ना त्या ओरावर ती वस्तू काम करते. अच्छा. आणि तीच बाबा सांगतात तुम्हाला? तीच बाबा सांगतात. ओके. हे सगळं बाबांनीच सांगितलेलं आहे. माझ्या मनात काही हे जे बुक मध्ये जे पण रेमेडी 108 बिमारींचं रेमेडी आहे हे बाबांनी सांगितलंय. ओके. आणि ते मी 30 वर्ष 40 वर्षापासून सगळ्यांना देतो. पण ते कसं आहे, आपली जे ओळखीचे होते त्यांनाच दिले. पण आता हे युट्यूब मुळे काय झाला, सगळ्या लोकांना माहित पडला. मग सगळे स्वतःचे विलाज सांगतात करायला. म्हणून हे याला सगळ्यांसाठी ओपन हे करून टाकलं. ओके. तर मी नक्की ते सॉफ्ट कॉपी मी शेअर करेन. आणि दादा, खूप छान वाटलं, तुमचा अनुभव खूप छान होता. तुम्हालाही काही क्वेश्चन्स असतील तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. पुढच्या एपिसोड्स मध्ये आम्ही त्या गोष्टी कव्हर करू. परत दादांसोबत आपण साधनेविषयी परत खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण ट्राय करू नेक्स्ट एपिसोडमध्ये कव्हर करायला. दादा, खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून. ओम साईराम. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या चॅनलला नक्की करा. ओम साईराम.